आज कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून बंधुता परिषद 2026 ही या ठिकाणी घेण्यात आली. गेल्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम परिषदेचा झाला होता. यावेळेला या कार्यक्रमाला मला त्यावेळेला पण खरं म्हणजे उपस्थित राहण्याची सूचना मिळाली होती, पण मला काही अडचणीमुळे पोचता आलं नाही. पण यावेळेला मान्य जोशी सरांनी, त्याचबरोबर आमचे मुकुंद आफळे आणि सर्वच आमचे शिवदे सातारच्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला, या परिषदेला मला उपस्थित राहण्यासाठी परत एकदा निमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्व मान्य जोशी सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आज इथं स्टेजवर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, यामध्ये मान्य किशोरजी मकवाना, अध्यक्ष केंद्रीय मागासवर्गीय आयोग, त्याचबरोबर मान्य मिलिंद कांबळे सर, अध्यक्ष दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आता ज्यांनी अतिशय स्पष्टपणे आपले विचार या ठिकाणी मांडले ते मान्य मच्छिंद्र सकटे सर, आपले स्वागत समितीचे सदस्य, त्याचबरोबर डॉक्टर मकरंद बर्वे आणि उपस्थित सर्वच आज इथं उपस्थित असलेले आमचे सहकारी, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य अतुलबाबा भोसले, मान्य विक्रमजी पावसकर, मान्य धैर्यशील कदम दादा, त्याचबरोबर मान्य रामकृष्ण बेताळ, मान्य यशोवर्धन वाळिंबे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारक, त्याचबरोबर निलेश गद्रे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज आपण बघितलं तर मगाशी जोशी सरांनी सांगितलं, सर आपण म्हणताय ते बरोबर आहे की आज सगळीकडेच महापुरुषांची वाटणी सुरू झालेली आहे आणि प्रत्येकाला ही वाटणी करून दुर्दैवानं त्यातनं चांगलं काही घडवण्यापेक्षा त्यातनं वाईट कसं घडत जाईल हा प्रयत्न सगळीकडे समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच्यातून सुद्धा आपण म्हटलं की जात ही लग्न आणि राजकारणापुरती आता उरली. मी थोडं जोशी सर त्यात अजून एवढंच हे करीन की आता लग्नाच्या ह्याच्यात पण फार आता जातपात कोण बघत नाही, पण सत्ता आणि हे त्याच्यातनं राजकारणासाठी आणि समाजामध्ये दुर्दैवानं तेढ निर्माण करण्यासाठी महापुरुषांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर आपल्या सोयीनं केला जातो असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आज जे काही वास्तव्य आहे हे लोकांपुढे आलं पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरनं संपूर्ण देशातच हे भारतीय जनता पार्टी संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये फार हे संशय निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सगळीकडे चालू आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. माग मला आठवते मी कोल्हापूरला आपल्या मागच्या लोकसभा झाल्या त्यावेळेला शिवप्रकाशजींनी आम्हाला कोल्हापूरला बोलवलं होतं आणि मला वाटतंय ह्या गोष्टी काही आपल्याला पण माहित नाहीत किंवा मला तर ह्या गोष्टी नवीन होत्या. त्यावेळेला सगळी चर्चा झाली, सगळं बाकी झालं. मग आमच्या बरोबर ते थोडं अनौपचारिक गप्पा मारत बसले होते. ते म्हणले आपल्याला तुमच्यातल्या किती लोकांना माहित आहे की जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, त्याच्यावर त्यांनी काम केलं, सगळं जे काही त्यांनी हे केलं, त्यांनी सांगितलं की जवाहरलाल नेहरूंची इच्छा नव्हती की संविधान लिहिण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावं. त्यांनी संविधान लिहिण्यासाठी फ्रेंच माणूस म्हणजे ठरवून ठेवला होता आणि त्या फ्रेंच याच्याकडं भारताचं संविधान लिहिण्याचं काम द्यायचं अशी त्यांची इच्छा होती. आणि एवढ्या पद्धतीने म्हणजे काँग्रेसने एवढा अन्याय किंवा एवढं
बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी आज हे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आज आपले जे हक्क आहेत, आपण जे आज एकत्र बसतोय, उठतोय, आपण जे हे समाजामध्ये जे वावरतो, सगळे जे हे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक करण्याचं आणि एका स्तरावर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज आपल्या कराडमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेला बाबासाहेबांनी त्या काळात भेट दिली, त्याचा उल्लेख जोशी सरांनी केला. सट्टे सरांनी तर बाबासाहेबांच्या त्यांचं हे जे काय म्हणा जनता, त्याचं त्यांनी मला वाटतं आजच्या साहित्य संमेलनाचा फार चांगला उपयोग सट्टे सर आपण करून घेतलाय. कारण आपण अजून कुणाला संशय असला तर ते प्रकाशन झालेलं पुस्तक जे आहे ते आपण इथं घेऊन आलेलं आहे. त्यामुळं ह्याच्यापेक्षा आज म्हणजे संघ आणि बाबासाहेब हा जो विषय आहे त्याला मला वाटतं ह्यापेक्षा जास्त म्हणजे पुरावे किंवा जास्त हे कोण काय म्हणतंय कोण काय नाही म्हणत, ह्याच्यापेक्षा आज जे आहे जे आपल्याला पुरावे आपल्यापर्यंत आलेत, आपल्याकडे पोचले, आज नक्कीच ह्या गोष्टी स्पष्ट होत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संघाच्या बाबतीमध्ये, संघाच्या कामाच्या बाबतीमध्ये हे काही इतरही असतील, पण कधी त्यांचे म्हणजे नकारात्मक भूमिका ही संघाबद्दल नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण सगळेजण आज या माध्यमातनं काम करतोय. आज संघाचं कार्य आपण बघतोय, आता 100 वर्ष संघाच्या कार्याला झालीत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन समाजातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत आणि हिंदुत्वाचा विचार, आणि हिंदुत्व म्हणजे सगळे आपण त्याच्यात आलो. हिंदुत्व म्हणजे एक कुठली जात किंवा एक कुठला पंथ नाही, हे आपल्याला पण माहित आहे. हिंदुत्व म्हणजे सगळे त्याच्यात आपण जे येतो, या हिंदुत्वाच्या माध्यमातून हे शोषणमुक्त समाज हा निर्माण झाला पाहिजे. हा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य हे चालू आहे. जोशी सरांनी बरेच हे गोष्टी सांगितल्या की म्हणजे गेल्या वर्षी बंधुता परिषद झाली, म्हणजे त्यांनी मला वाटतं थोडक्यात गोष्टी सांगितल्या. त्यांना काही ठिकाणावरून थोडे धमकी वजा असे पण निरोप आले की हे घेऊ नका ते घेऊ नका, तर ते काही जोशी सरांनी तो उल्लेख केला नाही. पण वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला काही लोकांचा म्हणजे त्यांच्या याला धोका निर्माण होतो असं ज्यावेळेला त्यांना कळायला लागतं, त्यावेळेला अशा पद्धतीनं धमक्या, भीती घालणं हे प्रकार सुरू होतात. त्यामुळं थोडक्यात जोशी सर, आपण योग्य मार्गावर आहात हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला असे फोन आणि अशा पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न किंवा तुम्ही हे जे बंधुता परिषदेचं काम जे आहे हे या ठिकाणी चालू नये, होऊ नये. सगळ्यांना इथं एकत्र येऊन या व्यासपीठावरनं जे विचार आहेत, जे सत्य आहे ते ऐकायला मिळू नये, हा या सगळ्या मागचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या. आणि मला वाटतं ह्याला काही फार महत्त्व देणं किंवा ह्याला काही फार वेग घालण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज आपण आपलं कार्य जे सर्वजण मिळून सगळे बंधुतेनं एकत्र राहण्याचं काम आपण नक्की करत राहू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल, आज शिवाजी महाराजांच्या याच्यात सुद्धा आपण बघा, आज सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यावेळेला म्हणजे 18 पगड जाती आपण ज्याला म्हणतो किंवा जे त्यावेळेला गावगाड्यातले सगळे होते, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेमध्ये केलं. त्यांनी सुद्धा कुणाला बाजूला की हे या जातीचे आहेत म्हणून बाजूला ठेवा, की त्या जातीचे आहेत म्हणून बाजूला ठेवा, असं छत्रपतींनी सुद्धा स्वराज्यामध्ये केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा इतिहास आपण वाचलेला आहे, हा इतिहास आपण बघितलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज त्याच याच्यावर संघाचं सुद्धा काम चालू आहे. आज संघामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचंच अनुकरण करून काम करण्याचं पूर्वीपासून म्हणजे सगळे जे संघाचे प्रमुख झाले सगळ्यांनी त्याच मार्गावर आपण गेलं पाहिजे, छत्रपतींच्याच मार्गावर गेलं पाहिजे, ही भूमिका
कायम ठेवली आणि आज त्या ह्याच्यावरच आपण काम करतोय. आणि नक्की आज जो प्रयत्न आपला आहे की समाजामध्ये हे जे तेढ निर्माण करण्याचे झाले हे कमी झालं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की हे सगळं लगेच बंद होईल. हे बंद होण्यासाठी किंवा हे थांबण्यासाठी बरंच काम करायला लागणार आहे, बरेच प्रयत्न करायला लागणार आहे. पण हे जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि महापुरुषांच्या नावाच्या आडून काही गोष्टी समाजामध्ये पेरण्याचा जो काही प्रयत्न होतोय हा अशा बंधुता परिषदेच्या माध्यमातून नक्की कमी होत जाईल आणि समाजामध्ये एक ज्याला आपण एकीचं, बंधुतेचं, समतेचं जे काही आपण हे म्हणू अशा पद्धतीचं वातावरण नक्की निर्माण होईल अशी मला या निमित्तानं खात्री आहे. आज अनेक उल्लेख बाबासाहेबांच्या ह्याच्यात आहेत. अगदी हे त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातनं असू दे, त्यांच्या ह्याच्यातनं बाकीच्या ह्याच्यातनं असू दे, आपण अनेक दाखले संघाबद्दल त्यांचे काय विचार होते हे आपण घेऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. असं त्यांनी काँग्रेसवर किंवा त्या काळातल्या आता जसं सत्य सरांनी सांगितलं की मेड्याच्या याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेला काँग्रेसची जे काही नीती होत्या त्याच्यावर सडकून टीका केली होती. असंच अनेक याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संघाबाबतीत सुद्धा हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतं. ही वस्तुस्थिती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे मी मला थोडक्यात इथं आपल्या समोर बोलता आलं आणि माझे विचार आपल्यापर्यंत मांडता आले त्याबद्दल किंवा इथं मला विचार मांडण्यासाठी थोडा वेळ का होईना पण जोशी सरांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि नक्की या कार्यामध्ये आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत. संपूर्ण आमचे सगळे जे काही सहकारी असतील सगळेजण या कार्यामध्ये ही बंधुता परिषद अशाच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये सगळीकडं व्हावी. या परिषदेच्या माध्यमातून समाजामध्ये एकी निर्माण व्हावी आणि प्रेमाची, सद्भावनेची भावना ही कायम राहावी हा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया. एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.